नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशातील बाजारात 100% वाढणार कापसाचा भाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशातील बाजारात 100% वाढणार कापसाचा भाव। पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता देशातील बाजारात 100% वाढणार कापसाचा भाव आणि या तारखेपासून अखेर देशातील बाजारात कापसाचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशातील बाजारात 100% वाढणार कापसाचा भाव। पण अशी कोणती तारीख आहे ती की ज्या तारखेपासून आता देशातील बाजारात 100% वाढणार कापसाचा भाव, या आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया की अखेर कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता देशातील बाजारात 100% वाढणार कापसाचा भाव। तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर एकंदर देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याच्या कंडिशनला कापसाची असणारी बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची परिस्थिती तपासावी लागेल। आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तुम्हाला माहित आहे की जो कापसाचा भाव आहे तो एका रेंजमध्ये, ही रेंज 69 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे आणि 15 डिसेंबर नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात खालच्या स्तरावरून कापसाच्या भावाला आधार मिळून कापसाचा बाजारभाव हा 75 सेंट्सच्या वर जाण्याची दाट शक्यता दिसत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा 100% देशातील कापसाच्या भावाला आधार मिळू शकतो। सध्या देशातील कापसाचा बाजारभाव विचारात घेतला तर हा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला आहे 7000 ते 7500 च्या दरम्यान। जर आपण भविष्याचा विचार केला तर 15 डिसेंबर नंतर जिनिंगवाले स्टॉक करण्यासाठी व स्वतःची जिनिंग चालवण्यासाठी आवश्यक असणारा माल दुप्पट गतीनं खरेदी करतील। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट की यंदाच्या वर्षी कापसाचा शिल्लक साठा हा जो आहे तो नसल्यास जमा आहे आणि उत्पादनात प्रचंड घट आहे। या जर गोष्टीचा विचार केला तर 15 डिसेंबर नंतर कापसाची मागणी आणि कापसाचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होऊ शकते। या असणाऱ्या तफावतीमुळे आपल्याला 15 डिसेंबर नंतर कापसाच्या भावात प्रचंड तेजी येताना दिसू शकते आणि 15 डिसेंबर नंतर अनुकूल परिस्थितीत कापसाचा भाव जर सुरुवातीला 7500 पार आणि त्यानंतर 8000 पर्यंत पोहोचला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य या ठिकाणी आपल्याला वाटायला नको। तर मित्रांनो, ही आहे सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आपल्या मनातील जो सवाल होता की अखेर कोणत्या तारखेपासून देशात 100% वाढणार कापसाचा भाव, तर 15 डिसेंबर या तारखेपासून देशातील बाजारात 100% वाढणार कापसाचा भाव। आता विक्रीचा विचार करत असाल तर 15 डिसेंबर नंतर कापसाचा भाव 7500 पार गेला की त्यानंतर मला वाटते टप्प्याटप्प्यानं आपण कापसाची विक्री करावी आणि प्रत्येक तेजीमध्ये जर आपण या ठिकाणी कापूस विकत गेला तर आपल्याला या ठिकाणी फायदा होऊ शकतो आणि पहिला टप्पा 7500 च्या वर कापूस गेल्यानंतर सुरू करावा ही आपणास विनंती। भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती।
व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।